नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पी आणि अर्जुन पूरग्रस्तमध्ये अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी ऑफिसला येतात. अप्पी फोनवर त्या मुलांशी संवाद साधते आणि जोपर्यंत पर्यंत पथक पोचत नाही तोपर्यंत अप्पी त्यांच्याशी बोलत असते, त्यांना धीर देत असते. कारण अप्पीसारखं डोकं वापरून त्या मुलांना कोणी वाचवू शकलं नसतं. कारण अप्पीच्या नॉलेजनुसार मुलांच्या मोबाईलचे लोकेशन ज्या दिशेने आहे त्या दिशेने एक गाव असते, हे फक्त अप्पीच्या डोक्यात येतं. म्हणून अप्पीला त्या दिशेने पथक पाठवायला सोपं जातं. हे पाहून अर्जुन तर अप्पीचा फॅनच होऊन जातो. अप्पी त्या मुलाशी संवाद साधत बाहेर निघून जाते. तर गायतोंडे आणि अर्जुन अप्पीच्या कामगिरीबद्दल बोलत असतात. अर्जुन अप्पीची खूप तारीफ करत असतो. हे बोलत असताना आर्या तिथे येऊन सर्व ऐकत असते. गायतोंडे अर्जुनला बोलते, मॅडमचा या स्वभावामुळे तुम्ही एकत्र आले आणि तुमचे प्रेम एकमेकावर जळले. हे ऐकून तर आर्याचा जळफळाटच होतो. तर गायतोंडे अजून काही बोलेल तर आर्या अर्जुन म्हणून अशी आवाज देते. म्हणून गायतोंडे थांबून जातो. अर्जुन आर्याला बोलतो, एवढ्या रात्री का आली इथे तू? तर आर्या बोलते, तू मला सांगायचं तर होतं, आपण एकत्र आलो असतो. अर्जुन बोलतो, काही सांगायची गरज नाही पडली, कारण की हे सर्व कामगिरी अप्पीने एकटीने सांभाळून घेतली. अप्पीने एकटीने त्या मुलांना वाचविलेलं आहे. तर आर्या बोलते, अप्पी मॅडमने एकटीने नाही, तिथे बाकी पण लोक होते वाचवणारे. पण अर्जुन आर्यावर चिडून बोलतो, अप्पीने मार्गदर्शन केले तेव्हाच ते मुलं आज सुरक्षित आहे. मार्गदर्शन करणारा जोपर्यंत असत नाही तोपर्यंत बाकी लोकांचं काय काम असते? त्यांना दिशा देणारा माणूस असेल तेव्हाच ते समोर बरोबर काम करेल ना. असं अर्जुन तिला डायरेक्ट बोलत असतो. आर्या हे ऐकून गप्पच बसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि अप्पी घरी येत असतात सकाळला, आणि मग अर्जुन आर्यासाठी खूप मोगऱ्याचे फूल आणायला जातो. हे पाहून अमोलला वाटतं की बाबा काहीतरी करायला गेले आहे. तर अर्जुन घरी येतो मोगऱ्याचे फूल घेऊन, तेही हातात मागे घडी करून आणतो तो. तर अमोल विचारतो, बाबा तुम्ही सकाळी सकाळी कुठे गेला होतात, काय आणायला गेला होतात? तर अर्जुन उडवाउडवीची उत्तर देतो. नंतर ते फूल तो लपून अप्पीच्या रूममध्ये जाऊन अप्पीला देतो आणि त्यात एक चिठ्ठी देतो. अमोल हे सर्व बघतो आणि अमोलला खूप खुशी होते. पण रुपाली आणि मोनाचा जळफळाट होतो. दोघांना हे आवडलेलं नसतं. आणि अप्पी ते फुलं आणि ते चिठ्ठी वाचून अप्पी त्या फुलांना तर किसच करते, एक प्रकारचं मिठीच मारते. आणि अप्पीला खूप चांगलं वाटते की अर्जुनने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे. इकडे पूरग्रस्तातील मुलं अप्पीची खूप कौतुक करत असतात, अप्पीला खूप तारीफ करत असतात. अप्पी मॅडम नसती तर आम्ही आज वाचलो नसतो. त्या मॅडमच्या पुढाकाराने आम्ही आज इथे आहो. अप्पी मॅडमसारखी कलेक्टर या जगात नाही. आम्ही पहिल्यांदाच अशी कलेक्टर जी ग्राउंड लेवलला येऊन काम करते असं बघितलेलं आहे, असं ते मुलं न्यूजला उत्तर देतात. हे अप्पीचं कौतुक पाहून आर्या आणि रुपाली आणि मोनाचा तर खूपच जळफळाट होतो. अर्जुन तर अप्पीचा एकदम फॅनच झालेला असतो. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.